नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. लवकरच डोंगस्ते गाव होणार उद्ध्वस्त भाग 2. श्रीजी क्रेशर स्टोन या खदान मालकाने 60 ते 100 फूट भराव टाकल्याने क्रेशर मशीन लगत असलेल्या डोंगस्ते गावामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून हा भराव पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपल्या शेतामध्ये तसेच त्याखाली असलेल्या घरांमध्ये येऊन मोठी दुर्घटना होऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असाच प्रकार बाजूच्या असणाऱ्या बुधावली गावात घडला असून 20 एकर जमीन ही नापीक झाली आहे. त्यामुळे या खदान मालकाने अतिरिक्त टाकलेल्या भरावाचं योग्य नियोजन करावं अथवा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी. याची पूर्वसूचना मंडळ अधिकारी सीमा सांबरे यांना दिल्यानंतर त्याने असा कुठलाही प्रकार घडणार नाही असे सांगितले. जर अशी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी मंडळ अधिकारी स्वीकारतील का असा सवाल मात्र नागरिक करत आहेत. कारण मागच्या वर्षी याच ठिकाणाहून दरड कोसळली होती आणि मातीबरोबर मोठा दगड गावाच्या दिशेने आला होता. तसेच याच रस्त्यावर ग्रामपंचायतने अवजड वाहनांना बंदी केली असून त्यांना नियमांना सुद्धा केराची टोपली दाखवली जात आहे. ग्रामपंचायतने बजावलेल्या नोटिसांना मुजोर खदान मालक अनिल अहुजा हे फाट्यावर मारताना दिसत आहेत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना खिच्यात ठेवून फिरतात की काय, त्यामुळे त्यांच्याकडे जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना ते सतत दमदाटी करत असतात असा ग्रामस्थ कल्पेश गोपाळ पाटील यांचा आरोप आहे. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. हे गावचा रहिवासी आहे आणि इथे खदान मालक जे आहेत अनिल अहुजा हे कंपनीने इकडे पूर्ण ढिगाऱ्या मातीचे करून ठेवले. गावाच्या लागूनच एकदम घराला लागूनच केलेले आहे. आणि मागच्या वर्षी पूर्ण इथे दरड कोसळली होती. इथे त्या दरड कोसळली तर मोठा दगड आला होता आणि तो काही अडथळा असताना तो थांबला गेला. गावाच्या दिशेने आला होता दगड आणि पाणी पूर्ण इकडंच येतं दोन्ही साईडनी. आणि जर यावर्षी जर पाणी जर पडलं तर पूर्ण म्हणजे इकडची घरं पूर्ण बुडून जाणार म्हणजे मातीने. आणि मागच्या वर्षी जसं मालिन प्रकरण जसं झालं होतं तसं इथे हा आता डोंगरस्तामध्ये तसं प्रकरण होणार आहे. आणि पूर्ण घरं बिरं अशी पूर्ण बुडून जाणार. आणि एवढे मात्र ठीक केले आहेत तर जर काय झालं दुर्घटना त्याला मालक जबाबदार असणार आहे, क्रेशर मालक. आणि त्यांना जर आम्ही किती वेळा सूचना दिलेल्या आहेत तरी पण ते पूर्ण गावाचे सर्व लोकांना फाटा मारतात. ग्रामपंचायतीमध्ये एनओसी दिलेले आहेत टायमिंग टू टाईम, तिथे पण काय ऐकत नाही. ग्रामपंचायतचं पण ऐकत नाही आहेत. आणि सर्व याच्यावर चालले आहेत, गुंडशिरी याचे चाललेले आहेत पूर्ण एकदम. मंडल अधिकारी आहे त्याच्याकडे पण दिली होती आणि तिला आम्ही अर्ज पण दिले होते. आम्ही लेखी अर्ज दिले आणि ती बोललेली मी करतो पंचनामा. आणि ती पंचनामा करताना कोणाही बोलवलं नाही. कुणी अर्जदार होते त्यांनाही पण बोलवलं नाही तिने. आणि तिने त्यांच्या बाजूने बोलत होती काय बोलते होणार नाही. पण ही जर दुर्घटना कधी झाली त्या मंडल अधिकारी आणि खदान मालक असणार आहे. पूर्ण गावची काही नुकसानी झाली तर ते दोघे जबाबदार असणार आहेत. ते जर माती जर पूर्ण घरामध्ये आली तर याला सर्कल मंडल अधिकारी आणि खदान मालक जबाबदार असणार आहेत दोन्ही पण. काल काय प्रकार झाला? काल असा प्रकार झाला की इथे सर्वे करायला इथे मॅडम आल्या होत्या, सांबरे मॅडम आल्या होत्या पंचनामा करायला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं पण की ही जागा त्यांची नाही. तर ते बोलते तुम्ही त्या जागेचा तो विचार नाही करायचा, तुम्ही अर्ज केला का? आम्ही हा पंचायतला अर्ज केला, पंचायतला नाही करायचा, तुम्ही भूमी लेख तिकडे अर्ज करायचा भूमीमध्ये. हां हे म्हटलं. मग मी सांगितलं मग ही जागा आम्हाला या जागेमुळे त्रास होऊ शकतो ते तुम्ही नाही आम्ही पंचनामा करून तुम्हाला मग नंतर सांगू. आणि पुढे ही जागा खाली जे काम चालू आहे त्याच्या लागूनच माझी जागा आहे. आणि त्या वरच्या शेताचं बांध पूर्ण फोडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला आता तर पूर्ण ती माती वगैरे सगळी माझी शेतामध्ये जाणार आहे. आणि हे माझं घर पण जवळच आहे त्याच्यामुळं पूर्ण हे वाहन येऊन जाऊन करणारं त्याची अख्खी धूळ ही माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना बालांना सगळ्यांना त्रास होणार आहे जागेमुळं, या रस्त्यामुळं. इथे गाड्या चालणाऱ्या आहेत एवढ्या 400-500 गाड्या जातील. त्या गाड्या त्वरित म्हणजे चालू नये म्हणून आम्ही हे मनाई करतोय. आता जो रस्त्याचं काम चालू आहे आमच्या डोंगस्ते गाव जे आहे दिंडी, आता काय झालं ऑलरेडी तो रस्ता आहे दक्षिण उत्तरसाठी बांधकाम चालू केलेलं. आमच्याकडे जे पाण्याचा स्रोत आहे डोंगरावर येणारे पूर्व पश्चिम आहे, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहे. हा रस्ता आडवा आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये कच्चा रस्ता आहे. त्यांनी भरपूर मातीचे उत्खनन करून त्यांनी भरणी करून त्या लेवलमध्ये गेला रस्ता आहे. आणि या रस्त्याच्या जवळच ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत लागून माझं घर आहे. आता ग्रामपंचायतला टच जो दरवाजा नगरच दरवाजा रस्ता बनवलेला आहे त्याच्या माझं घर आहे. आणि तो कंटिन्यू वाहतूक जड वाहनांची वाहतूक असल्यामुळे कंटिन्यू 400 ते 500 गाड्या जाणार.
त्याच्याने एवढ्या धुलीचा लोंढा निर्माण होणार का जो पूर्ण माझ्या घरात, त्याच्या घराजवळच माझ्या फळबाग आहे, फळबागांची नुकसान होणार आहे. प्लस त्याच्यानंतर माझी मुलांचं आरोग्य धोक्यात येणार आहे. कारण काय त्या धुलीमुळे श्वसनाचे त्रास बोला, दमा बोला, या अशा भरपूर अशा आजारांना निमंत्रण देणार आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की पावसाचे जे पाणी येणार आहे ते सरळ माझ्या अंगणातून, म्हणजे पाठींच्या बाजूने सरळ माझ्या अंगणात येणार पाणी, वरच्या साईडने येणार पाणी. त्याला मी काय पर्याय करू शकतो? कारण जर माती पाणी आल्यानंतर पावसाने इथं पाऊस पडल्यानंतर माणूस त्याला काहीच पर्याय करू शकत नाही. माती आली की पूर्ण अख्खा घर माझ्या पुऱ्या साईड भरणार. आणि प्लस माझ्याकडे झाडे लागून गेलेली आहेत, मी 10 वर्ष झालेले झाडे आहेत, आंबे झाडे आहेत. ही आंबे झाडे, फळ झाडे, त्यांच्यावर पूर्ण मातीमुळे पूर्ण कुठलाही पीक तर येणार तर नाहीच. पूर्ण ते दगड गोटे येऊन त्या बसणार त्याच्यात. त्यांचं त्या आहे त्यांचं पूर्ण जेवढी मेहनत केली पाण्यात जाणार. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे का ह्या रस्त्याचे बांधकाम जे करायला लावलंय त्या गावचे प्रतिष्ठित नागरिक म्हणजे राजाराम पोलीस पाटील यांनी ते सांगतात का आम्ही हे असा रस्ता होऊन जाऊ द्या. पण रस्ता व्हायला त्यांनी गावच्या विकासासाठी त्या रस्त्याला स्वतःही कुठेतरी विरोध दाखवायला पाहिजे होता का बाबा हा रस्ता आपल्या गावासाठी चुकीचा आहे. आता याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का हा रस्ता बनवताना तुमचा ऑलरेडी त्यांच्याकडे चालू रस्ता आहे, पर्यायी रस्ता त्यांना आहे. हा नवीन रस्ता गावाला त्रास देण्यासाठी बनवावा लागला त्यांनी.